ताईंनो, चला तुमचं स्वागत आहे आज माझ्या चॅनलमध्ये. चला आज बनवणार आहे मी बिर्याणी. मग कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा मला. चला म्हटलं आज करायची होती आम्हाला बिर्याणी. म्हणलं आता साहित्य वगैरे आणायला घ्यावं. म्हणलं तोपर्यंत चला आता घर वगैरे झाडून घेते. घर झाडायला बसले, झाडून घेते आणि मग चला म्हटलं आता तोपर्यंत गोलूच्या पप्पांनी चिकन आणलं. म्हणलं चला आता काय काय आणलं ते बघावं. मग त्यांनी चिकन आणलं, टमाटे, कोथिंबीर, मसाले वगैरे मिरच्या घेऊन आले. मग घेऊन आणले. म्हणलं चला मग आता काय करते, कॅरी बॅगच्या बाहेर ती भाजी काढून घेते. मग लगेच त्यांनी काय केलं, मी पातेलं घेतलं आणि ते चिकन वगैरे पातेल्यात टाकून घेतलं आणि मग काय धुवून घेते स्वच्छ भाजी. आज बिर्याणी करायची आहे. चला भाजी धुवायला घेतली, आता भाजी धुवून घेते. मग काय केलं, आता हंडावर किचन वाट्यावर घेऊन घेतला. बार मला कुठे ते जा मागं पाणी घेऊन या, जा मागं पाणी घेऊन या. म्हणलं हंडाच वर घेते किचन वाट्यावर. मग चांगली स्वच्छ भाजी धुवून घेते. भाजी धुवायला घेतली. मग तांब्या घेतला, त्यांनी पाणी घेतलं, भाजी धुत बसले. म्हटलं आज बिर्याणी करायची. मग बिर्याणी करावं म्हटलं. घरातले कामं वगैरे सकाळी आवरून घेतले. भांडे वगैरे सगळं घासून घेतले, फ्रेश वगैरे झाले. चला म्हटलं आता बनवूया बिर्याणी. मग काय केलं, चिकन वगैरे धुवून घेतलं आणि लगेच मग प्लेटमध्ये काढून घेतलं. प्लेटमधलं काढून घेतलं की लगेच म्हटलं चला त्याच्यात थोडीशी हळद मीठ वगैरे टाकून मिक्स करून घेते. मग लगेच गॅस ऑन केला, तेल टाकलं आणि लगेच भाजी उकडायला टाकली की म्हणलं चला आता बिर्याणी बनवायची तयारी करायची आहे. म्हणलं आता चला मग काय करा, मग ते खरकट भाजीचं लाल पाणी वगैरे ते बाहेर फेकायचं असते ना गेटच्या. चला मग आता गेटच्या बाहेर ते पाणी घरात जमत नाही पाणी फेकायला. बेसिन वगैरे नाही आमच्या घरामध्ये, बाहेरच भांडे वगैरे घासणं लागतं काम. चला मग आता हळद मीठ वगैरे गॅस ऑन करून भाजी टाकून देते उकडायला. भाजी टाकून देते. म्हणलं चला आता भाजी उकळली की लगेच मी बिर्याणीची तयारी करते. चला म्हणलं आता चिकन धुवून घेतलं. आता हळद मीठ वगैरे सगळं टाकलं त्याच्यात. पातेलं गॅसवर ठेवलं, गॅस ऑन केला. मग आता भाजी उकडू घालते. तोपर्यंत म्हटलं चला आता चावल वगैरे सगळं काढायचं होतं. पहिली म्हटलं आता भाजी उकडून घेते. भाजी धुवून उकडून घेतली. चला म्हणजे लेकरं खूप परेशान करतात. मधात चालूच राहतं, लेकराचं खूप परेशान करतात. लेकरं कशी ऐकतच नाही आहे. त्यांचं लईच अवघड असते. लेकरं सांभाळणं खूप अवघड असते का नाही. पण आईला ते सगळंच हँडल करणं लागतं आहे, घरात वगैरे सगळं पाहणं लागते. चला म्हटलं मग आता लसूण कांदे वगैरे धुवून घेते. टमाटो वगैरे सगळं घेतलं. मग टमाटो, कोथिंबीर, मिरच्या वगैरे सगळं धुवून घेते. धुवून घेतले की लगेच म्हटलं चला आता कट करून घेऊया. चाकू घेतला, चाकूनं छानपैकी बारीक कापलं. लसूण वगैरे ते सोलून घेते, अद्रक वगैरे चिरून वगैरे घेते. मग लगेच बिर्याणीची तयारी करूया आपण. लगेच बिर्याणीची तयारी करायला लागले. चला मग आता टमाटर कट करत आहे. चला मग चांगलं सगळं कापून घेतलं. आता टमाटर, मिरची, कांदा, लसूण सगळं कापून घेतलं. चला म्हटलं आता करायची आहे बिर्याणी. मग काय आता तयारीला लागावं म्हटलं बिर्याणीसाठी. तोपर्यंत लेकरं हॉलमध्ये बसले, ते फोन पाहत. लेकराला फोनच पाहिजे. मोबाईल असला की ते काहीच करत नाही, तर त्यांना मोबाईलच पाहिजे. चला म्हटलं आता त्यांना मोबाईल दिला. 2 मोबाईल आहेत, एक त्यांना दिला. म्हणलं चला तोपर्यंत आपण कांदा वगैरे ते सगळं साहित्य बनवून घेतलेलं आहे. लगेच म्हटलं आता करून घेऊ. मग चला आमचा नवरोबाला रोज नवीन डिश काही बी खावं वाटत आहे. त्यांना भाजी खूप आवडते, चिकन वगैरे खूप आवडते त्यांना. ते चिकन कधी भाजी, कधी पोळ्या वगैरे चिकन भाजी करणं लागते, कधी बिर्याणी करणं लागते. त्यांना असं म्हणजे भाजी खूप आवडते. चला म्हणलं तुमचं आता मला खायची बिर्याणी. म्हणलं चला मग आता बनवून देणंच आहे. मग त्यांना म्हणलं चला मग आता चिकन वगैरे घेऊन आलेले आहेत. तर म्हणलं चला आता बिर्याणीच बनवायची. तोपर्यंत मी सगळं साहित्य वगैरे कापून घेतलं. चला मग ती कोथिंबीर थोडीशी सगळी निसून घेतली. मी चांगली कोथिंबीर आणली होती त्यांनी, चांगली स्वच्छ निसून घेते, धुवून घेते मस्त कोथिंबीर. मग सगळं साहित्य कट करून घेतलं, इथं कापून ठेवलं प्लेटमध्ये. तोपर्यंत चावल, खडा मसाला वगैरे सगळं बाहेर काढून ठेवते. मग कॅटलीमध्ये तेल नव्हतं. म्हणलं चला आता तेल बॅग फोडते. तोपर्यंत तेल बॅग फोडून घेतली. चिकन वगैरे सगळं मस्त असं शिजवून वाफवून घेतलं. मग साहित्य पूर्ण बनवून घेतलं. चला आता गॅस ऑन केला, फोडणी देऊ म्हटलं बिर्याणीला.
लगेच मग तेल तापलं, चला म्हटलं त्याच्यात कांदा खडा मसाला टाकून देते. मग लगेच ते खडा मसाला कांदा चांगला व्यवस्थित भाजून घेतला, तेलात तळून घेतला. मग आता म्हणलं चला लाल तिखट टाकून घेऊ, तोपर्यंत मसाले वगैरे काढून, म्हणजे बिर्याणी मसाला, मिरची पावडर, हळद वगैरे सगळं काढून घेतलं आणि मस्त त्याच्यात टाकून दिलं पातेल्यामध्ये. मग ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि लगेच म्हणलं चला आता त्याच्यामध्ये बिर्याणी बनवूया. चला मग असं मस्त भाजून घेतलं व्यवस्थित, मसाले वगैरे छानपैकी भाजून घेतले. चला म्हटलं आता बिर्याणी बनवायची. तो मग मी सान्याला म्हणलं मोबाईल चांगला व्यवस्थित पकड, ते हाय स्टँड नाही माझ्याकडे सध्या, नवीनच व्हिडिओ बनवत आहे मी, त्याच्यामुळे सध्या स्टँड घेतलं नाही मी. म्हणजे घेऊ आता दमाने स्टँड, एकदा माहिती पडली की व्हिडिओ कशी बनवतात वगैरे मग घेऊ स्टँड. मग लगेच चिकन वगैरे सगळं फ्राय करून घेतलं छानपैकी, त्याला फोडणी दिली. चला आता चावल धुवून त्याच्यात टाकून देऊ. चावल धुवून टाकून देते आणि लगेच मग चावल सगळे धुवून धावून वगैरे टाकून दिले. नंतर मी काय केलं, मस्त भरून कोथिंबीर टाकून दिली. कोथिंबीर टाकून दिली आणि लगेच मग चमच्याने व्यवस्थित सगळं फिरून घेतलं. मला चला आता किचन वाट्यावरला पुरा राडा उचलते. मग भांडे बुंडे वगैरे सगळं उचलून घेते. उचलली की म्हणलं चला मग आता काय घरातलं झाडून झुडून काढते. घरातलं सगळं कचरा वगैरे झाला कांदा आणि लसूणचा, ते झाडून झुडून घेते आणि मग लगेच मला किचन वाटा साफ करून घेते. मग लगेच काय केलं, किचन वाटा साफ करायला लागले. तोपर्यंत एक छान पासुकशी तरी आलती वरी, त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून छान दिसत होतं. मग आता किचन वाटा साफ करायचं म्हटल्यावर सगळे भांडे कुंडे वगैरे गॅस वाट्याखाली ठेवून दिले. आणि नंतर मग ते भांडे वगैरे होते ते लावून घ्यायचे होते. कचरा वगैरे बाहेर टाकून दिला मी डस्टबिनमध्ये, कचरा कांद्याचा वगैरे सड्याशी पुड्या वगैरे सगळं डस्टबिनमध्ये टाकून दिला. मग आता कपड्याने लगेच किचन वाटा पुसून घेतला चांगला स्वच्छ. नंतर म्हटलं चला आता ते भांडे सखम घासले होते 5 वाजता, ते भांडे आता रॅकमध्ये लावून देते. मग लगेच भांडे रॅकमध्ये लावायला घेतले. चला म्हटलं तर भांडे लावून घेतले की लगेच मग बाकीचे कामं करून घेते. मग भांडे लावून घेतले, तोपर्यंत सान्या बनवत होती माझा व्हिडिओ. मग भांडे लावून दिले की लगेच म्हणलं आता घर झाडून घेते. घरात कचरा झाला तर झाडून घेते म्हटलं. मग ते रूम झाडायला घेतली. मग रूम झाडून घेतली. नंतर म्हटलं चला आता कसं रॅकमध्ये भांडे वगैरे दिसले नाही तर कसं रॅक खाली दिसते. मी आज भांडेच लावले नव्हते रॅकमध्ये. मग आता भांडे लावून घेतले तेव्हा रॅक छान वाटायली. नाही तर ती सुनी रॅक चांगली वाटत नाही. घरात कशी रॅक नाही भांडे वगैरे टाकले तेव्हा शोभा दिसते रॅक, नाही तर काय ते रॅक चांगली तशी वाटतच नाही. चला आता भांडे वगैरे लावून घेते. मग भांडे वगैरे लावून घेतली की लगेच मला चला आता हे खरकटे भांडे वगैरे सगळे जमा करून घेते. मग लगेच भांडे लावून झाले की मग म्हणलं चला आता घर झाडून घ्यायचं स्वच्छ. मग घर वगैरे झाडून घेते. घर झाडले की लगेच मग म्हणलं आता गरमी व्हायली स्वयंपाक करताना, खूप गरमी आहे ना इकडं. आभाळ आलं तर आमच्याकडे खूप गरमी होत होती. आमच्या इकडं आज नळ बी नव्हते, पाणी भरायचं नळ 8 दिवसाला एकदाच येतात. पाण्याची खूप परेशानी होती. 8 दिवसाला एकदाच, 8 दिवस पाणी वापरणं लागते. तसं आम्हाला आहे 4-5 टाक्या वगैरे आणि तसं काय टेन्शन नाही. भरून ठेवून पदेशीर पाणी वापरलं तर जाते 8 दिवस. पदेशीर वापरायचं, जाण नाही करायचं पाणी जास्त. चला म्हटलं आता घर झाडून घेते. घर झाडून घेतलं की म्हटलं चला आता घर झाडले की लगेच म्हटलं आता बाहेर थोडंसं जाऊन बसावं म्हटलं, खूप गरमी व्हायली. मग काय बाहेर गेले जरासं थंड वातावरणात बसले. तर ते सानूचे पप्पा गोलू बसले होते. चला म्हणलं आता त्यांना जसे गप्पा मारत बसते. मग बसलो आम्ही गप्पा मारत वगैरे, इकडे तिकडे गप्पा चालत होत्या. मग गप्पा मारणं झाले की म्हटलं चला आता बिर्याणी शिजली असेल पाहते एकदा घरात जाऊन. नाही तोपर्यंत थोडंसं पाणी वगैरे उकळी फुटली होती, पाणी थोडंसं आटलं होतं. आटलं की मग लगेच म्हटलं बिर्याणी झाली. म्हटलं चला आता जेवायला बसून घेऊ. मग लगेच जेवायला प्लेटी वगैरे हॉलमध्ये आणल्या. चला म्हटलं तर त्याला जेवण वाढून देते. मग कांदा वगैरे कापून दिला. जेवायला म्हटलं चला ताट घेते. मग सगळ्याला बिर्याणी वाढली. चला म्हटलं आता जेवण करू मस्त. जेवण केलं की म्हटलं काय राहते चला जेवायचं होतं. मग सगळ्याला ताटं वाढून दिले. आमचे बाबा आले ते आमच्या घरी.
म्हटलं चला त्यांच्यासाठी आज चिकन बिर्याणीच बनवायची आहे. सासरे आले ते, मग त्यांना चिकन बिर्याणी बनवली. मग आम्ही तिघंसोबत सगळी फॅमिलीसोबत जेवायला बसलो की लगेच मग चला जेवायला बसलो. बार उठायचा कंटाळा येते ना, मग जार त्यांनी जवळच घेतला. म्हणलं चला आता मग बरं आहे, जेवता जेवता उठायचं टेन्शन नाही. मग लगेच मग आम्ही जेवण वगैरे करून घेतले. जेवण लगेच झाली की आमचं म्हणलं चला आता घरातलं आवरून घेते मी. मग लगेच हॉलमधलं सगळं आवरून घेतलं. जेवण झाली की लगेच पाणी टाकून वगैरे पुसलं, भांडे वगैरे आणून किचन रूममध्ये ठेवले. म्हणलं चला आता कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच कमेंट करून मला सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ. बाय.